नाशिक महानगरपालिकेची निवडणूक येत्या गुरुवारी 15 जानेवारी रोजी होत असून त्यासाठी शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय। प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून समाधान देवरे, विश्वास नागरे, कलावती सांगळे आणि माधुरी बोलकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले। या उमेदवारांचा सातपूर परिसरात जोरदार प्रचार सुरू असून अशोकनगर येथील प्रगती शाळेसमोरून ते अशोकनगर पोलीस चौकीपर्यंत तसेच संपूर्ण अशोकनगर परिसरात घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे। यामध्ये जाधव संकुल परिसरातही मोठ्या प्रमाणावर पत्रक वाटप करण्यात आले। प्रचारादरम्यान नागरिकांकडून उमेदवारांचे औक्षण करून स्वागत करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विश्वास चिंतामण नागरे, कलावती इंद्रवान सांगळे, माधुरी श्री गणेश बोलकर आणि समाधान नामदेव देवरे यांनी माध्यमांशी बोलताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा विश्वास आमच्यावर आहे अशी माहिती दिली। नाशिक महानगरपालिकेच्या या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचा प्रचार अधिक वेग घेत असल्याचं चित्र दिसत आहे। आम्हाला काल बडगुजर समाजाने सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्या चारही उमेदवारांना काल सायंकाळी पाठिंबा दिला। तसंच सिंपी समाजाचा सुद्धा आज विचार चालू होता। त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला नक्कीच भरघोस मतांनी विजयी करणार आहोत। आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया बघून आज आप्पांनी तर सांगितलं की आपण प्रचार थांबवा का निवडून आलोय, परंतु म्हटलं आप्पा आपण नागरिकांना सगळ्यांना भेटायचं, आम्हाला खरंच वेळ पुरणार नाहीये, म्हणून आम्ही न्यूजवाल्यांना सुद्धा सांगतो, विनंती करतो की आमचा वेळ घेऊ नका आता, कारण आम्हाला सगळ्या नागरिकांच्या भेटी घ्यायच्या आहेत। तुमचा पाठिंबा आणि तुमचा नागरिक म्हणता का तुमचा विजय झालेला काय सांगा? प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व नागरिकांना माझा जय श्रीराम। जरी वाढता पाठिंबा असेल तरी निवडणूक ही अटळ असते आणि निवडणूक न घेता तुमचा विजय असं बोलून चालणार नाही। आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणार आहे, प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचणार आहे, प्रत्येकाचे आशीर्वाद घेणार आहे आणि नुसते मतदानापुरते नाही तर 5 वर्ष आम्ही दररोज या सर्व नागरिकांच्या समस्या असो सर्व नागरिकांमध्येच राहणार, नागरिकांमध्येच फिरणार, हा आमचा सर्व नागरिकांना मी शब्द देऊन माझे 2 शब्द संपवतो। नागरिकांना काय आवाहन करा? सर्व नागरिकांनी बाहेर निघून कमळ या निशाणीवर फुलीचा ठसा मारून सर्व 4ही उमेदवारांना निवडून द्यावं आणि तुमचे 15 दिवसापुरते येणारे नगरसेवक नाही राहणार, 5 वर्षासाठी दररोज तुमच्या दारात राहणारे, तुमच्या गल्लीत फिरणारे, तुमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक शब्दाचं काम जे असेल ते काम करणारे असे नगरसेवक तुम्ही निवडून द्या। भागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये प्रचार करत असताना मतदारांचा प्रचंड असा पाठिंबा आमच्या पाठीमागे उभा आहे। आम्ही आतापर्यंत 9 दिवसामध्ये फक्त 50% प्रभागामध्ये फिरू शकलो आणि आज आपल्याकडे 5-6 दिवस अजून बाकी आहे। खऱ्या अर्थानं अजून अर्धाच भाग बाकी आहे। खूप वेळ लागतोय त्याचं प्रामुख्याने कारण वाढता पाठिंबा मतदारांनी ठरवलेले भारतीय जनता पार्टीच्याच सर्व उमेदवारांना निवडून द्यायचा आहे असा निश्चय मतदारांनी केलेला आहे। कारण त्यांना खात्री आहे विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते, कारण केंद्रात राज्यात तसंच महापालिकेला सुद्धा भाजपचं सरकार किंवा भाजपचाच महापौर बसायला पाहिजे अशी सर्व मतदारांची इच्छा आहे। म्हणून मतदारांना या ठिकाणी मी कळकळीचं आवाहन करतो आहे, आपण कुठल्याही भूलथापाला बळी न पडता, कुठल्याही दहशतीला बळी न पडता येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळ या निशाणीजवळ बटन दाबून आम्ही 4ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन करतो। थांबतो। जय श्रीराम। मागच्या वेळेस थोड्या मतांनी तुमचा काहीतरी विजय झाला, त्यावेळेस तुम्ही 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये माझी पत्नी कलावती सांगळे या अवघ्या 11 मतांनी पराभूत झालेल्या आहे। आम्ही खचून न जाता पुन्हा जोमाने 8 वर्ष काम केलं आणि त्याचीच पावती म्हणून भारतीय जनता पार्टी पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी सार्थ ठरवण्यासाठी आम्ही 4ही उमेदवार म्हणजे माझी पत्नी असेल, कलावती इंद्रवान सांगळे, समाधान भाऊ देवरे असतील, विश्वासाप्पा नागरे असतील, माधुरीताई बोलकर असतील। आज आमचा प्रचाराचा 9वा दिवस आहे, तरी सुद्धा आमचा प्रभाग हा 50% सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो नाही, कारण नागरिकांचं एवढं प्रेम आहे। गेला का पहिला शब्द असतो काय पॅनल आहे, वा या मध्ये या चौघ या जायचं नाही आम्हाला सोडून, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे, अशी जेव्हा प्रतिक्रिया येते तेव्हा खूप आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोगाने अजून महिनाभर निवडणूक पुढे करावी, म्हणजे सगळ्यांच्या घरी आम्हाला साखर पूजन करता येईल, परंतु असं होत नाही। निवडणूक तारखेनुसारच होणार आहे।
परंतु मी सर्व माझ्या नागरिकांना, माझ्या देवाभाऊच्या, सगळ्या आमच्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींना एकच विनंती करल, येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला मतदान करताना काही लोक कन्फ्यूज करताय की लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद होऊन जातील, परंतु देवाभाऊंनी एक शब्द दिलेला आहे की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात राज्यात आहे, आपला नाशिकचा महापौर भारतीय जनता पार्टी, तोपर्यंत देवाभाऊंनी सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींचे कुठेही 1500 न कमी होता 2100 रुपये होणार आहेत. म्हणून कुठल्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करायचा नाही. तसेच येणाऱ्या मतदान करताना सुद्धा आपल्या मतदान केंद्रामध्ये प्रभाग क्रमांक 10 साठी सांगतोय मी की 3 मशीन राहणार आहेत आणि प्रथम क्रमांकाचं जे मशीन राहणार आहे ते अ गटासाठी राहणार आहे आणि त्या अ गटामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे विश्वास आप्पा नागरे अनुक्रमांक 5 त्यांची निशाणी कमळ, याच्या समोरील बटन दाबायचंय. प्रचाराचा 9वा दिवस खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला प्रभागात आज पूर्ण टक्के सुद्धा आमचा प्रभाग झालेला नाहीये, 50% प्रभाग झालेला आहे. त्याच्यात आज आपले 3 आमदार इथं भाजपचे आहेत, त्याच्यामुळे सत्ता ही भाजपचीच येणार आहे. आणि जे आपण कामं केले महापालिकेच्या असो, आमदार निधीतनं असो, त्याच्यामुळे आम्हाला जी पावती मिळालेली आहे कामाची, ते प्रभागात जाताना आमचे सगळे चारही उमेदवारांचे नावं निघतात की 4ही उमेदवारांनी कुठेतरी थोडे कामं, समाधान भाऊ असतील, सांगळे आप्पा असतील किंवा विश्वास आप्पा असतील, यांनी काही ना काही मंदिरांना असो, देणगी असो, कोणत्याही स्वरूपात थोडी देणगी काय असे ना दिले. कोरोना काळातले कामं आप्पांनी केलेले कामं, धान्य वाटप असेल, भाजीपाला वाटप असो, आणि सांगळे आप्पांनी केलेले कामं, समाधान भाऊने केलेले कामं कोरोना काळात, आणि तसे माधुरी बोलकरने केलेले कामं कोरोना काळामध्ये हे 4ही उमेदवार रस्त्यावर उतरले असेल, धूर फवारणी असेल, अन्नदान असेल, असे विविध प्रकारचे कामं आपण केलेले होते. तसेच आज आपल्या मोदी साहेबांनी जो नारा लावलेला आहे, घरोघरी नारा लावतात मोदी साहेब की स्वच्छ भारत, तसं आम्हाला जेव्हा आम्ही 4ही उमेदवार ह्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होऊन आज 4 वर्षापासून प्रशासन बसलेले, आपण ओपन प्लेस बघितले, तिथे एवढी घाण, प्रचंड प्रमाणे कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेले. तर ह्या प्रभागात जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल, आपला महापौर बसेल, तर आपण हे निश्चित आपण सगळे मार्ग मोकळे करणार आहेत. ज्या ठिकाणी एवढे ओपन सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या समस्या नागरिकांच्या सोडत होतात, पाणी प्रश्न असेल, वेगवेगळे प्रशासन बसलेलं होतं तरी आपण नागरिकांच्या समस्या सोडलेल्या आहेत. पाणी असेल, लाईट असेल, ड्रेनेज प्रॉब्लेम असेल, ज्या सगळ्या समस्या आपण सोडवत होते. आमदार नेता जेव्हा प्रशासन बसलेलं होतं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.